नमस्कार मित्रांनो, आता आज आपल्या सोबत आहेत एक होतं माळीन या चित्रपटाचे कलाकार अनिल नगरकर आणि प्रशांतदादा तपस्वी. तर मी अनिल नगरकर आहेत, त्यांना शुभेच्छा देतो या चित्रपटासाठी. आणि खरं तर आम्ही खूप चित्रपट केलेत. फाडा सिनेमा असेल, मोस्ट वॉन्टेड असेल, जवळजवळ 70 ते 80 सिनेमा केलेला काय कर्जदार कलाकार आज आपल्याशी बोलतोय. दादा नमस्कार. नमस्कार. आपल्या कला प्रबंधी चॅनल मध्ये आपलं सरचे स्वागत आहे. थँक्यू. आणि एक होतं माळीन, ही आता ऍक्च्युली दुर्घटना घडली आणि त्याच्यावरती डिरेक्टर राज सर यांनी एक सिनेमा केला. त्यातली भूमिका नक्की तुमची काय आहे आणि हा शूटिंग करताना काय अनुभव आला तुम्हाला? शूटिंग करतानाचा एक थरारक अनुभव असा होता की त्यांनी जसंच्या तसं उभं करण्याचा प्रयत्न केला. खूप कष्टातून ही फिल्म उभी झाली. खरं तर अशा विषयांवर फिल्म यायचं म्हणजे फिल्म करायचा कोणी प्रयत्न करत नाही, पण या लोकांनी तो प्रयत्न केला. मला वाटतं हा मराठीतला पहिलाच प्रयत्न असा असेल की अशा गोष्टीवर फिल्म येते आणि खूप कष्टातून ही फिल्म उभी राहते. तुम्ही नक्कीच एन्जॉय करता. आता ह्या सिनेमा जिथे शूट झाला, आता हा शूटिंग आपण कुठे खरं तर माळीन मध्ये केलं का सेट लावून दुसऱ्या ठिकाणी केलं? आणि त्याला चित्रपट करताना म्हणजे अभ्यास तर करावा लागतो सगळ्या गोष्टीचा, आपणही बऱ्याच वेळा केलेला आहे. पण कसं होतं, हा घटना रिअल आहे आणि दुःखदायक घटना आहे, पण त्याच्यावर काम करताना जी भावना असते, मन भरून येतं. ती काम कर इतर सिनेमे आणि हा सिनेमा करताना काय फरक जाणवत होतं तुम्हाला? इतर सिनेमे आणि ह्या सिनेमामध्ये हे खरं तर खूप रिअलिस्टिक गोष्ट होती, जी ऍक्च्युअल मध्ये फार भयानक गोष्ट आहे आणि ती खरी मांडायची होती. 12 एकरामध्ये टीमनी या माळींच्या टीमनी पूर्ण सेट उभा केला होता. आणि काही भावनिक सीन असे होते की जिथं मला म्हणजे तर तो सेटच ते एवढं वातावरण असं गंभीर होतं की तिथं म्हणजे अक्षरशः थरारक तो अनुभव होता. त्यामुळं जे काय असेल ते रिअलिस्टिक आम्ही चांगलं उतरवायचा प्रयत्न केला. बरोबर.